वीडियो शुरू होने से पहले सब्सक्राइब का बटन दबा देना ताकि आप लोग हर वीडियो की नोटिफिकेशन पा पाए। शुक्रिया। और वीडियो शुरू कर दे। तर जैन मित्रांनो, आपल्या चॅलेंज आहे 38 दिवस सकाळी लवकर उठून अभी मजा आएगा ना। उठल्याच्या नंतर बघा आज मी चाललो होतो जरा बाहेर, जाणार होतो आज फिरायला। उठल्याच्या नंतर बघा आमची लाईन फुल शांत वातावरण होतं। सकाळचे वाजले होते 3:30 वाजल्याच्या नंतर मी चाललो होतो बाहेर अंधारात देवाला जाणार होतो। आम्ही घरची फॅमिली सोबत चाललो होतो। तर आज केला घरीच वर्कआउट। बघा माझी बॉडी कंडिशन कशी आहे, बघा बॉडी कंडिशन। बॉडी बिल्ड दिसत नाही तुम्हाला एवढी, कैसा लगा मेरा मजाक? बघा बॉडी कंडिशन बघा। नंतर केला मी आजचा वर्कआउट केला, डीप जोर मारले। वर्कआउट केल्याच्या नंतर केली आंघोळ केल्याच्या नंतर जी आपली कंडिशन आहे, नंतर गेलो मी गणपती बाप्पाला, म्हणजे पुण्यातले दगडूशेठला गेलो। दगडूशेठ झाल्याच्या नंतर गेलो जेजुरीला। असे 1 2 3 4 देव केले आज जेजुरीमध्ये। बघा लाईनीत उभा होतो पूर्वी दर्शनासाठी। सकाळी आरती चालू होती ना, जरा उशीर झाला। दर्शन केलं खंडोबाचं। बघा खंडोबाच्या वरून मी व्हिडिओ काढला की जरा असं दिसतंय, बघितलं जरा तिथे जरा भंडारा उधळून पाया पडलं खंडोबाच्या। बघा कसं बिहाचा भंडारा उधळतोय। नंतर केलं मी जेजुरीला बाय जेजुरीवरनं निघलो। आमचा दुसरा स्पॉट होता तुळजापूरला चाललो होतो आम्ही अंबाबाईच्या दर्शनासाठी। बघा निघलो मग तिथनं आम्ही, संधी वाजत होती तरी निघलो होतो। तिथून निघलो आम्ही, बघा माझी फॅमिली, आम्ही गाडीत चाललो होतो। निघल्याच्या नंतर मग जरा हॉटेलमध्ये थांबलो, नाश्ता बिष्टा केला रस्त्यावर। बघा मग कसा आहे हायवे, मग नंतर बघा मी फुटाणे खात निघलो होतो। कुठे निघणार आहे, दुसऱ्या आमच्या देवीच्या मंदिरात चाललो होतो। बघा एवढा रस्ता तिथं पोचलोय, म्हणजे आम्ही आता जरा जवळ आलोय। बघा हे चौक आहे तिथला, आम्हाला तर काय माहित नाही, मी कधी गेलो नव्हतं, फर्स्ट टाइम आहे आपली पण देवीला जायची। तिथून गेलो, महाराजांचा पुतळा होता तिथून पुढे गेलो। तर मग काय आलो होतो आपण देवीच्या म्हणजे मंदिरापाशी नव्हतंच पण तिथं जवळ आसपास होतं, तर तिथं उतरून गेलो। मग आपण घेतलं होतं VIP दर्शन। तिथं लागते VIP दर्शनाला 1100 रुपये। ते पण सांगतो तुम्हाला, कधी गेला तो उपयोगात पडेल। तर दर्शनासाठी गेलो पुढं लोक बघत होते, आम्ही पण लोकांना बघत होतो। व्हिडिओ काढायला काय आपण लाजत नाही, माहिती तुम्हाला। बघा हे मंदिर तर बाहेरचं कधी सगळं। बघा हे मंदिर केले आतमध्ये एंट्री, याला म्हणतात कळूळ। त्या बोलतात मिस्टेक झाले असं करायला, तर लोक आंघोळ करतात। तिथे गेलो, तिथलं दृश्य बघा। ते झाल्याच्या नंतर मग गेलो देवीचं दर्शन घेण्यासाठी, पाया पडायला गेलो तिकडं। तर पण लई रांग होती, VIP असून त्या गर्दीमध्ये त्याच्या माणसाला फोन केला आम्ही, तो आल्याच्या नंतर बघा ही रांगेत उभं होतो आम्ही। लई मोठी नव्हती रांग, पाया पडलो देवीच्या नंतर बाहेर आरती घेतली। आतमध्ये आरती नाही करून देत, आरती बिरती घेतली घरच्यांनीच। बघा व्हिडिओमध्ये माझ्या नसून येत, भावना ऍडजस्ट करा, आपला पहिलाच ब्लॉग आहे माझा। आरती झाल्याच्या नंतर मग बघा देवीच्या इथनं आम्ही बाहेर निघलो, चाललो होतो आम्ही घरी निघलो होतो म्हणजे। तर काढली देवीच्या मंदिरापाशी फोटो फॅमिली सोबत। एक कुल्फी खाल्ली, कुल्फी पण दाखवतो तुम्हाला, थोडीच राहिली होती बघा। ती खाल्ल्याच्या नंतर निघलो मग इथनं पण हॉटेलमध्ये जेवण केलंय बघा इथं। हॉटेल एक तुळजापूर मधलं CNG पंप शेजारचं, जेवण केलं आम्ही। जेवणाला सुट्टी नसते भाऊ। जेवण झाल्याच्या नंतर बघा हे नाईट आउट, म्हणजे रात्री संध्याकाळचं तिथं सनसेट होता, तिथं आम्ही व्हिडिओ पण काढलाय, मी तुमच्यासाठीच काढलाय। बघा मग गेलो आम्ही येडेश्वरीला, तिथलं देवीचे
रात्री गेलो होतो जरा एवढं काही दिसलं नाही पण दर्शन चांगलं झालं आमचं पण. दर्शन घेतलं तिथं देवीचं. आमचा लास्ट स्पॉट होता म्हणजे त्या देवीचं पण घेत झाल्याच्या नंतर गेलो घरी. घरी गेलो मस्तपैकी घरी जाऊन केला वर्कआउट आपला केलं जेवण. त्याला भेटू उद्याच्या. तर मित्रांनो मी एवढे कष्ट घेतोय मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मराठी माणसाला जरा तुम्ही पुढे न्या. चला बाय बाय.